श्री स्वामी समर्थ. आजची बोधकथा आहे स्वामींचा प्रसाद आणि विश्वास. भक्तांनो, आपल्या आयुष्यात अनेकदा अशा अडचणी येतात जेव्हा आपल्याला वाटते की आता काहीच मार्ग उरला नाही. पण स्वामी नेहमी म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजची ही कथा आपल्याला याच श्रद्धा आणि संयमाची शक्ती दाखवून देईल. एका गावात केशव नावाचा एक निष्ठावान स्वामी भक्त राहत होता. केशव खूप प्रामाणिक आणि कष्टाळू होता. पण दुर्दैवाने त्याच्या आयुष्यात एका पाठोपाठ एक संकटे येत होती. त्याच्या शेतात काही पिकत नव्हते. व्यापारामध्ये मोठा तोटा झाला होता आणि घरात आजारपणाने थैमान घातले होते. केशव पूर्णपणे खचून गेला होता. त्याला वाटू लागले की स्वामींनी त्याला सोडून दिले आहे. तो रोज स्वामींच्या मठात जायचा, तासनतास डोळे मिटून बसायचा आणि रडायचाही. एके रात्री केशव स्वामींच्या फोटेसमोर बसून रडत असताना त्याला झोप लागली. त्याला स्वप्न पडले. स्वप्नात स्वामी समर्थ प्रकट झाले आणि म्हणाले, केशवा, रडू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. उद्या सकाळी तू उठल्यानंतर आपल्या मठाच्या मागच्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाखाली जा. तिथे तुला एक पोटली म्हणजे एक गाठोडे मिळेल. त्या पोटलीत जो काही प्रसाद असेल तो कोणालाही न दाखवता, न उघडता फक्त श्रद्धापूर्वक घरी घेऊन जा आणि घराच्या दारावर लटकून ठेव. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुढचे 7 दिवस ती पोटली उघडायची नाहीस, अगदी कोणालाही दाखवायची नाहीस. हाच तुझ्यासाठी माझा आदेश आणि प्रसाद. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे केशव सकाळी उठला. त्याला स्वप्न आठवले. तो धावत पळत मठाच्या मागच्या लिंबाच्या झाडाखाली गेला. तेथे खरोखरच एक जुनी कापडाची पोटली त्याला दिसली. केशवने ती पोटली उचलली आणि स्वामींच्या आज्ञेनुसार घरी घेऊन आला. कोणालाही न दाखवता त्याने ती घराच्या मुख्य दारावर लटकून ठेवली. पहिला दिवस गेला. दुसरा दिवस गेला. केशवची पत्नी आणि मुले त्याला विचारू लागली, बाबा, हे काय लटकून ठेवलं आहे, याच्यात काय आहे? पण केशवने त्यांना काहीही सांगितले नाही. तो फक्त स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून होता. तिसरा दिवस केशवच्या मनात शंका येऊ लागल्या. कदाचित स्वामींनी माझ्याशी मस्करी केली असेल. या जुन्या पोटलीत काय असणार? चौथा दिवस त्याच्या गावात एक मोठी समस्या निर्माण झाली. त्यांच्या नदीचे पाणी अचानक आटून गेले. गावकरी खूप चिंतेत पडले. पाचवा दिवस. केशवच्या घरातल्या अडचणी वाढतच होत्या. त्याच्या मुलाला ताप आला, बायकोला त्रास झाला. तो खूप अस्वस्थ झाला. त्याला वाटले की आता ती पोटली उघडून पाहावी, आत काहीतरी महत्वाचे असेल तर. पण त्याला स्वामींचे शब्द आठवले, 7 दिवस उघडायची नाहीस. 6वा दिवस. केशवच्या मनात द्वंद्व सुरू होते. त्याचा संयम संपत चालला होता. फक्त एक दिवस राहिला आहे, मग काय होईल? त्याने स्वतःला शांत केले. 7वा दिवस उजाडला. केशव खूप उत्सुक होता. त्याने थोडा घाबरलेलाही. संध्याकाळ झाली. केशवने ठरवले, आज रात्री मी पोटली उघडणारच. पण नेमके त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्या गावात मुसळधार पाऊस पडला. नदीचे पाणी पुन्हा भरले. गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. दुसऱ्या दिवशी, 8व्या दिवशी केशवने जेव्हा ती पोटली उघडली तेव्हा त्याला धक्काच बसला. त्या पोटलीत ना सोने होते ना चांदी, फक्त काही सुक्या लिंबाच्या पाने आणि थोडी माती होती. केशव गोंधळला, हे काय स्वामी? ही माती आणि लिंबाची पाने, याचा काय उपयोग? पण त्याच दिवशी केशवच्या घरातून आजारपण दूर झाले. त्याच्या मुलाचा ताप उतरला आणि बायकोचा त्रास कमी झाला. काही दिवसांनी त्याच्या शेतीत पुन्हा चांगले पीक आले.
आणि व्यापारातही नफा होऊ लागला. केशवला हळूहळू स्वामींच्या कृपेचा अर्थ समजला. ती पोटली म्हणजे फक्त एक प्रतीक होते. स्वामींनी त्याला शिकवले होते की संकटाच्या काळात आपला विश्वास आणि संयम ढळू देऊ नका. ती पोटली म्हणजे त्याच्या श्रद्धा आणि संयमाची परीक्षा होती. जोपर्यंत त्याने ती पोटली घराच्या दारावर लटकून ठेवली होती, तोपर्यंत त्याने स्वामींवर विश्वास ठेवला होता आणि संयम बाळगला होता. त्याचमुळे त्याच्या आयुष्यात चांगले बदल घडले. कहाणीचा बोध असा, भक्तांनो, ही कथा आपल्याला असे शिकवते की आयुष्यात जेव्हा अडचणी येतात तेव्हा आपला स्वामींवरचा विश्वास डगमगू देऊ नका. स्वामी नेहमी आपल्या सोबत असतात. फक्त आपल्याला श्रद्धा आणि संयम ठेवण्याची गरज असते. स्वामी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की ते जादूची कांडी फिरवतील आणि सर्व काही ठीक होईल. याचा अर्थ असा आहे की ते तुम्हाला संकटातून मार्ग काढण्याची शक्ती देतील, तुमच्या मनात सकारात्मकता आणि विश्वास निर्माण करतील. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या सर्व स्वामी भक्तांना नक्की शेअर करा. आणि स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. बोला श्री स्वामी समर्थ. अनन्य भावे घडू दे सेवा, रमू दे चरणी मन.